जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात रिक्षा चालकाच्या शेजारी अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे। तब्बल 10 पेक्षा रिक्षा चालकांवर प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। आता या कारवाईला रिक्षा चालकांनी विरोध दर्शवला आहे। दंडाची रक्कम मोठी असल्याने नाराज रिक्षा चालकांनी वाहतूक शाखेसमोर एकत्र येत निषेधाची भूमिका घेतली। रिक्षा युनियनचे पदाधिकारी विकी भुलर आणि राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत कारवाईबाबत माहिती घेतली। यावेळी वातावरण तणावपूर्ण झाले आणि काही काळ वादही निर्माण झाला। विकी भुलर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा युनियनने वकील मोहित आहुजा यांच्या माध्यमातून न्यायालयात आपली बाजू मांडली। न्यायालयाने रिक्षा चालकांना दिलासा देत 10,000 रुपयांचा दंड कमी करून केवळ 2,000 रुपये केलाय। या निर्णयामुळे रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला असून युनियनच्या सक्रियतेमुळे त्यांना न्याय मिळाला आहे। आमचे कार्यकारी अध्यक्ष श्री भेंडी सिंग हे ज्या रिक्षा ड्रायव्हरवाल्यावर केस झाली होती त्यांना 10,000 रुपये दंड सांगितला होता। त्यांना न्यायालयात घेऊन गेले। आमचे अध्यक्ष श्री राजेंद्र सिंग भुलर यांनी वकील दिला आणि न्यायालयाने त्यांना 2,000 रुपये दंड ठोठावला। त्याची पावती त्यांनी घेतलेली आहे आणि आता जस्ट ते कोर्टात आता आलेले आहे। 10,000 रुपये जे मागत होते त्यातले 2,000 रुपये त्यांचं ते संकट झालेलं आहे। माझं असं म्हणणं आहे लास्ट 48 मला आता 38 वर्ष झाली संघटनेमध्ये मी 10,000 रुपये दंड कधी बघितलं नव्हतं। कुठल्याही क्रमांक मोटर व्हेकल ॲक्टमध्ये 10,000 रुपये दंड नव्हता आणि कालपर्यंत परवापर्यंत दंड होता 1,500 रुपये। 1984ला दंड होता 20 रुपये। तिथून तो वाढत 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 आता 500 रुपये आला। साध्या क्रमांकाचा 500 आहे आणि 500, 1000, 1500 जे जे कलम असतील त्यांच्या पाण्याप्रमाणे तो दंड वाढत वाढत 25,000 रुपयापर्यंत दंड आहे। पण रिक्षावाल्याने ओव्हरशीट घेतलेला 10,000 रुपये दंड हा पहिल्यांदाच झालेला आहे। त्याच्यामुळे रिक्षावाले सगळे नाराज आहेत आणि ते कालच बोलत होते की आंदोलन करा, पण आमचे अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष बोलले थांबा आपण माहिती घेऊ। त्याप्रमाणे आम्ही माहिती घेतली। महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेंडकर यांच्याशी बोलले, कार्यकारी अध्यक्ष संतोष नवले, जितू पवार यांच्याशी आम्ही बोललो। त्यांनी आम्हाला सूचना दिली की आपण आधी परिवहन विभागाकडून आणि RTO कडून हे जे कलम आहे 10,000 रुपयाचं जे परमिट कंडिशन उल्लंघनचं कलम जे 8 दंड घेते त्याची सविस्तर माहिती घेऊ आणि त्यानुसार आपण मग आंदोलन करू। आंदोलन तर करावंच आहे कारण ही जी बाईगिरी पोलिसांची चाललेली आहे ॲक्च्युली पोलिसांची नाही आहे, ती वरून आदेश आल्यानंतर त्यांनी काम केलं नाही। पोलिसांचं काम फक्त इम्प्लिमेंटेशन आहे। त्याप्रमाणे साहेबांनी हात वर केले, मी काय करू शकत त्याला सांगितलं तर आम्हाला त्या विरोधात आंदोलन हे करावंच लागेल आणि 5 ते 6 दिवसामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्यानुसार सगळ्या रिक्षा चालकांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही ओव्हरशीट घेऊ नका आणि कायद्याचं पालन करा। त्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही आंदोलन केल्यानंतर काय दिशा ठरवायची ते वरिष्ठ अधिकारी आमचे पण आहेत, त्यांच्याबरोबर महासंघाचे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आमचे श्री राजेंद्र सिंग आमचे जे अध्यक्ष ते सगळे बसून निर्णय घेऊ आणि आंदोलन करू। काही रिक्षावाल्यांमुळे सर्वांवर कारवाई होते, काय सांगाल त्या रिक्षावाल्यांना? निश्चितच आपलं बिलकुल बरोबर आहे, प्रश्न एकदम बरोबर आहे, पण हे तर सगळीकडेच आहे। गावात जसे खडे असतात तसे रिक्षा चालक पण काही काही खराब आहेत। आम्हालाही दिसतं की लाईनवाले लाईनीत राहतात आणि येणारे जे भाईगिरी करणार ते भाडं भरून जातात। त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई करायची त्याच्याविषयी पण मी काल साहेबांना बोललेलो आहे। पठाणे साहेब आहेत वरिष्ठ निरीक्षक, त्यांनी सांगितलं त्या सगळ्या जे धट्टी करतात किंवा जे दादागिरी करतात किंवा जे पुरून भाडं भरतात त्यांचे नंबर तुम्ही आम्हाला द्या। ज्या गाड्या अनऑथराइज्ड आहेत त्यांच्यावर परमिट नाही, ज्या अनधिकृत आहेत त्या गाडीचे नंबर्स आम्हाला द्या, मी कारवाई करून तुमच्यासमोर मी कारवाई करतो असं साहेबांनी आश्वासन आम्हाला दिलं। उल्लासनगर पुलिस वाहतूक सेना के द्वारा रिक्शा ड्राइवरों पर कार्रवाई की गई थी। 10,000 फाइन, ओवर सीट का मूल्य अपर सीट परमिट उल्लंघन के केस पे 10,000 फाइन की थी। तो उसी वक्त हमारे उप शहर अध्यक्ष वेंटी भाई इन्होंने मुझे कॉल किया कि भाई ऐसा ऐसा कार्रवाई की जा रही है। जब इसकी जानकारी लेके शाम को हम
पठाने साहब से मुलाकात की, उनका कहना है कि हमको ऊपर से आदेश है परमिट उल्लंघन का केस किया जाए, बट 10,000 पेनल्टी एक मामूली रिक्शे वाले पे करना पूरी तरह से अत्याचार है। आज रिक्शे वाला दिन में 500 रुपये बड़ी मुश्किल से कमाता है, अगर हम उसको 10,000 का फाइन करेंगे तो किस तरीके से अपना परिवार चलाएगा, या कई लोग सेल पे है सेल चलाएगा, कुछ भी एक्सपेंसेड EMI वगैरह बहुत से एक्सपेंसेस है। बाद में जब हम उनसे मुलाकात की, उन्होंने कहा कि मैं इसमें आपकी कोई मदद नहीं कर सकता हूँ। फिर आज सुबह सब केसेस कोर्ट में भेजे गए। हमने एडवोकेट मोहित आहूजा जी को किया था, उनका भी हम तहे दिल से धन्यवाद करते हैं। उन्होंने कोर्ट में अच्छी तरीके से फाइट करके जो 10,000 का फाइन था उसको 2,000 का किया गया है। इसके लिए पूरी यूनियन की तरफ से हम उनका आभार व्यक्त करते हैं और पुलिस वालों से हम ये विनती करते हैं कि भाई अगर रिक्शे वाले ने गलती की आप उसको समझाओ या कुछ तरीके से और तरीका निकाला जाए। 10,000 फाइन देना कोई प्रॉपर ये नहीं है हमारा, हाँ ये मानना है कि भाई अगर जिस तरीके से आज आपने उनकी गाड़ी रिटर्न किया, एक छोटा मोटा फाइन देकर उनकी गाड़ी रिटर्न करोगे तो उनको आगे के लिए सबक मिलेगा कि भी हमको ओवरसीट नहीं करना है। तो इसके लिए मैं वाहतुक सेना से भी निवेदन करते हैं कि आगे से इस तरीके की कार्रवाई की जाए जो रिक्शा वालों पे अत्याचार हो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।